स्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू असते, मंजू आता तिच्या रूममध्ये असते आणि आता सत्या पण तिथेच असतो. सत्या आणि मंजू दोघे मस्त बोलत असतात. तर इकडे सपना आणि मम्मी साहेब तिकडे असतात रूममध्ये. तर ते जयदीप येतो आणि जयदीप म्हणतो, काय गं मम्मी, काय झालं, मला का बोलवून घेतलं? तर आता मम्मी म्हणते की हे बघ जयदीप, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तू राग नको माणूस, पण मला तुला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुला सांगणं, त्यामुळे मी तुला हे सांगत आहे असं बोलतात. आणि आता लगेच जयदीप म्हणतो, अगं मम्मी काय झालं हे तर सांगशील का? तर आता लगेच ते म्हणतात की हो, हे बघ. तर आता मम्मी साहेब बोलतात की हे बघ जयदीप, तुला मी जे सांगते ना ते ध्यान देऊन ऐक. हे बघ, आता मला तुला आमदार करायचं आहे आणि त्यामुळेच आता तुला एक बोलायचं आहे. तू आता आहे ना जास्त आहे ना सत्यामागं फिरणं बंद कर. काय रे सत्या, सत्य सारखं सत्य, तुझं काही अस्तित्व हवं की नको? अरे ते माझं लेकरू कोकरू, तू माझं शिंगरू आहे ना, मग तुला कळायला नको काही? अरे तुझं काहीतरी अस्तित्व तू स्वतः बनवलं पाहिजे ना. तुला आमदार बनवणार आहे मी आता, त्यामुळे तुझं सत्यामागं फिरणं सोडून दे. अजिबात त्या सत्यामागे फिरू नकोस असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात, मम्मी तुला काही वाटतं का गं बोलायला? अगं दोन्ही मुलं तुझीच आहे ना, दोघांमध्ये फूट पाडायला तुला काही वाटत नाही का? आम्हा दोघांमध्ये फूट पाडून तुला काय भेटणार आहे मम्मी? मला अजिबात तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, जय द्या, अरे असं काय करतोय? माझ्या म्हणण्याचा अर्थ तरी कळतोय का तुला? तर तो म्हणतो की नको, मला काही तुझा अर्थ बिर्थ कळायला, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे मम्मी असं म्हणतो. आणि आता तो रागा तिथून जातो आणि खाली जाऊन कोपऱ्यात जाऊन बसतो. तर आता सत्या तिथे येतो आणि म्हणतो, जयद्या काय झालं, एवढं तोंड पाडून का बसला इथे? तर आता लगेच जयदीप म्हणतो की मला नाही बोलायचं आता. काय सांगू तुला मी काय झालंय आता? तर आता ते म्हणतात की काय झालंय सांग बरं जयद्या लवकर, माझी शपथ आहे, मला काही झालं तर काय करशील बरं? तर आता तेवढ्यात लगेच जयदीप सांगतो की हो, हे बघ तुला सांगू का मी काय झालं? अरे मम्मी आपल्या दोघांना वेगळं करण्याचं बघते. मला म्हणते तुला आमदार बनवणार आहे, तू सत्यासोबत राहण्याचं, बाजूला नको राहत जाऊ त्याच्यासोबत असं म्हणते. अरे काय वाटतं का मम्मीला? असं म्हणत असते. तर आता ते म्हणतात की सत्या म्हणतो, बरोबर आहे जयदीप, हे बघ एक काम कर, तू आता आहे ना खरंच मम्मीसोबत आहे ना राहा आणि आमदारकी घे मम्मीकडून, कारण की तुझं काहीतरी अस्तित्व पाहिजे ना, हे दोघं पण भावांचं नाव काहीतरी मोठं झालं पाहिजे, मला असं पाहिजे. तर आता लगेच तो म्हणतो की हो, पण आता हे बघ, आपल्याला मम्मीचं काय प्लॅन आहे ना हे सगळं कळत राहील, त्यामुळे तू आता यांच्यात सहभागी हो असं म्हणतात. आणि आता तो म्हणतो की ठीक आहे. तर आता इकडं मम्मी साहेब, सत्या आणि ते सगळेजण तिथे बसलेले असतात. आणि आता तिथे सत्या येऊन बसतो आणि सत्या मम्मी साहेबांना ते बोलत असतात. तर आता मम्मी साहेब ते जेवत असतात आणि म्हणत असतात की काय रे सत्या, मंजिरीबद्दल तू काय निर्णय घेतला आता असं म्हणत असतात. तर ते म्हणतात, निर्णय? अगं मम्मी काय निर्णय घ्यायचा आहे, काय झालं आहे? तर आता ते म्हणतात की एखाद्या दिवशी मंजिरीला काय झालं तर काय करायचं आपण, तूच सांग ना, त्यामुळे तू आता काहीतरी दुसरा निर्णय घे ना असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की हे बघ, आता डॉक्टरांनी पण बघितलं, त्यांचे डोळे नाही नीट होऊ शकत. हे बघ मम्मी, तुला नेमकं काय म्हणायचं नाही आहे मला कळत नाही आहे, तू स्पष्ट बोल असं सत्या म्हणत असतो. तेवढ्यात ते तात्यासाहेब येतात आणि म्हणतात, कुठे आहे माझी मंजिरी, मंजिरी असं म्हणतात. तर आता तर लगेच सत्य चिडतो आणि म्हणतो, तात्या तू परत आलास? आणि आता तो लगेच तात्यासाहेब म्हणतात, मला मंजिरीला भेटायचे, चला माझी पोरीकडे घेऊन. सत्या आता तात्यासाहेबांना घेऊन मंजूच्या रूमकडे यायला निघतात. तर इकडे आता मम्मी साहेबांना तिथे बाहेरच मम्मी साहेब मुद्दाम म्हणून मध्ये मध्ये बोलत असतात, तात्यासाहेबांना मंजिरीविषयी सांगत असतात की असं असं झालं आहे तिच्याबद्दल.